आणि हा चेंडू पाहिला तर व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. बॅटिंग साठी आपण पाहतोय आशिष कुमटे. आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय यावेळेस आशिष कुमटे एस्ट्यांच्या आतमध्ये घुसून फटका मात्र खेळलाय. संधी असेल यानंतरचा होणारा सामना ऋषिकेश भाऊ युवा मंच विरुद्ध महाराज माजी शिंदे वॉरियर्स या दोन संघादरम्यान सामना आहे. आणि यानंतरची मॅच देखील 5 ओव्हरची असेल, कारण पहिल्या सर्व मॅचेस असतील प्रत्येक टीमच्या मॅचेस 5-5 ओव्हरच्या होतील आणि नंतरच्या मॅचेस आपण कमी ओव्हरच्या करू, म्हणजे पॉईंट टेबलला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही याची काळजी आयोजकांनी घेतली. म्हणून यानंतरची मॅच 5 ओव्हरची असेल आणि पुढच्या मॅचेस नंतर आपण निर्णय घेणार आहोत ओव्हर कमी करण्याचा. निकेतन पाटोळे आता मात्र स्ट्रायकिंग एंड होती. एक षटकार निकेतनने खेळलाय, पण त्यानंतर मात्र थोडीशी शांतता नक्कीच निकेतनच्या बॅटची पाहायला मिळते. अतिशय हा चेंडू निकेतनला मात्र चेंडू समजू शकला नाही, चेंडू मात्र निर्धाव. क्या बात आहे. अगदी ते चेंडूला वेग देण्यापेक्षा चेंडू लेन मध्ये सुधारणा करत टाकण्याचं एक गोलंदाजीचं प्रदर्शन तर अतिशय आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय हा सुरेख चेंडू होता. सनी पोटे सर, सनी पोटे सर संपर्क साधा. आणखी एक व्हाईट बॉल, अतिरिक्त धावेमध्ये वाढ. 46 धावा धाव फलक आतापर्यंत पूर्ण होत आहेत, ज्याचं समीकरण हळूहळू अगदी बदलत चाललंय. अतिशय हा चेंडू एकदा चेंडूवरती अगदी नियंत्रण, चेंडूला फिरवलं जात आहे. निकेतन मात्र मैदानामध्ये फक्त बॅट फिरवण्याचं काम करतोय आणि ते पाहिलं तर हा चेंडू पाहिलं तर निर्धाव. ती ओव्हर मध्ये आतापर्यंत पाहिलं तर केवळ 3 धावा या खर्च होताना पाहायला मिळाल्या. 3 चेंडूमध्ये खर्च आलेल्या 3 धावा. या प्रकारची गोलंदाजी आतिशने केली आहे. अगदी ते धावफलकाला त्याने ब्रेक लावून ठेवलाय. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. निकेतन पाटोळे पहिला चेंडू ते षटकार खेळला, त्यानंतर मात्र तारे जमीन पर. आणि आता हे सितारे मात्र आकाशामध्ये चमकणं गरजेचं आहे. आकाशने चांदण्या चमकवल्या होत्या, पण इथे मात्र नंतरच्या फलंदाजांना शांत ठेवलंय गोलंदाजाने. क्या बात आहे. पहिले काय चेंडू स्लोवर आणि नंतर मात्र डोळ्याचं पाते लवतं न लवतं तोपर्यंत चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. वेगवान चेंडू होता आणि चेंडू निर्धाव. 46 धावा या धावफलक आतापर्यंत पूर्ण होत आहेत. हो निकेतनला मात्र फक्त जकडून ठेवलंय. अगदी निकेतनच्या